जर मित्रांनो आज तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो तुम्हाला ह्या चॅनलवरती बरेच माहिती अशा सहज मिळून जातील, रोमॅन्टिक बातम्या आहेत, तुम्हाला सगळ्या आवडतील, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रत्नागिरीचं जोडपं माथेरानला फिरायला हॉटेलमधून अचानक बेपत्ता, दरीत मृतदेह सापडले, काय घडलं असेल नेमके? तर आधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रत्नागिरीतून माथेरानला फिरण्यासाठी आलेल्या जोडप्यांचा मृतदेह माथेरानमध्ये सापडला आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। जोडप्याच्या निधनानं कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे। जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका। नवी मुंबई रत्नागिरीच्या राजापूरमधून नवी मुंबईतील माथेरानला फिरायला आलेल्या दाम्पत्याचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत। माथेरानमधील दरीत दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत। पार्थ काशीनाथ भोगटे आणि श्री लक्ष्मी पार्थ भोगटे अशी दोघांची नावं आहेत। राजापूरचं रहिवासी असल्याचं दाम्पत्य 11 जुलैला माथेरानला फिरण्यासाठी आलं होतं। जोडप्याच्या अकाली निधनानं त्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे। संध्याकाळच्या सुमारास जोडपं फिरण्यासाठी बाहेर पडलं होतं। त्यांचा मुक्काम हॉटेल ब्राईट लँडमध्ये होता। फिरण्यासाठी गेलेलं जोडपं परतलं नसल्याचं दुसऱ्या दिवशी हॉटेलमधील कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं। त्यांनी याची माहिती हॉटेलच्या व्यवस्थापकाला दिली होती। व्यवस्थापकांनी पोलिसांना याबद्दल कळवलं। पोलिसांनी दाम्पत्याचे फोटो व्हॉट्सअप ॲपच्या अनेक ग्रुपवर पाठवले। दाम्पत्याला काही माहिती समजल्यास ते कुठे दिसल्यास कळवायचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं होतं। CCTV फुटेज तपासत असता जोडपं इको पॉईंटला जाताना दिसलं। त्याचं शेवटचं लोकेशन दरीजवळ असल्याचं तपासातून स्पष्ट झालं। यानंतर सह्याद्री रेस्क्यू टीमची मदत घेण्यात आली। त्यांनी दरीत शोध सुरू केला। 14 जुलैला पार्थ याचे लहान भाऊ रुद्राक्ष भोगटे माथेरानला पोहोचले। त्यांनी माथेरान पोलीस ठाणं गाठलं आणि भाऊ वहिनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती। रेस्क्यू टीमला सोमवारी लुईसा पॉईंटजवळ जोडप्यांचे मृतदेह सापडले। घटनेची माहिती देण्यासाठी पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा दोघांचे मृतदेह वर काढण्यात आलेले नव्हते। प्राथमिक तपासातून समोर आलेल्या तपशीलानुसार जोडप्याला शेअर बाजारात नुकसान झालं होतं, त्यातून त्यांनी हे पाऊल उचललं असण्याची शक्यता आहे, असं अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितलं होतं। या प्रकरणात अद्याप तरी पोस्टमॉर्टम अहवाल समोर आलेला नाही, त्यामुळे जोडप्यानं आत्महत्या केल्याचा निष्कर्ष आम्ही काढलेला नाही। आमचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही। दिवसभरात याबद्दल स्पष्टता येईल, असे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारनेगी यांनी सांगितलं आहे। दाम्पत्यानं आत्महत्या केली की त्यांच्यासोबत काहीतरी घातपात झाला असा तपास पोलीस करत आहेत। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र हो। थँक्यू।